राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो सोनियाचा दिवस आज उजाडला आहे। सर्व वारकरी आषाढी एकादशीची वाट पाहत असतात। आज तो दिवस उजाडला असून गेल्या काही दिवसांपासून दिंड्या पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघालेले वारकरी देखील पंढरपुरात दाखल झाले आहेत। दुसऱ्या बाजूला आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा देखील संपन्न झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक लता शिंदे शासकीय महापूजा देखील पार पाडली। भाविकांची विक्रमी गर्दी, टाळ मृदुंगाचा जयघोष, भजन, हरिनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांनी मोठ्या उत्साहात विठ्ठल रुक्माईची शासकीय महापूजा केली आहे। यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत, असे विठुराया चरणी साकडे घातले। पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे या अभंगाप्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत। एसटी, रेल्वे आणि खासगी वाहनांमधून भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात आले आहेत। त्याचबरोबर संतांच्या पालख्या देखील मोठ्या संख्येने पंढरपुरात पोहोचल्या आहेत। किती वर्षापासून तुम्ही पंढरीची वारी करत आहात? जवळजवळ 10 वर्ष झाले आम्हाला पंढरीची वारी करण्याची। इथे आल्यानंतर अतिशय आनंद वाटतो। विठुरायाच्या चरणी एकदा दर्शन घेतल्यानंतर एवढा समाधान वाटतो। खरोखरच आपण गावात राहून फायदा नाही, इथे येऊन पंढरीमध्ये नामस्मरण ऐकूनच दंग होत आहोत। किती दिवस झाले तुम्हाला पंढरीमध्ये? आजचा 4था दिवस आहे। दर्शनाला जवळजवळ 10 ते 11 किलोमीटरच्या लाईन आहेत। आम्ही यंदा मुख दर्शन घेतलेलं आहे, तर जवळ 2 ते 2.5 तास आमचे गेलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही लोकांना मार्गदर्शन कराल? खरोखर पंढरीमध्ये आल्यानंतर आपण शांततामय राहून सर्वांना सहकार्य करून आपण माऊली करून प्रत्येकाला सहकार्य करावा, जेणेकरून शांततेच्या मार्गाने ही पंढरीची वारी पार पडली पाहिजे। किती वर्ष झाले तुम्ही पंढरपूरला येत आहात? मला इथे 18 वर्ष झाली। धर्मशाळेत येते मी नेहमी। इथे वाटतं आम्हाला एकदम आनंद वाटतो। आम्ही माऊलीचा जय जय होतो असं वाटतं आम्हाला। कशा प्रकारे दर्शन झालं तुमचं? आमच्या खूप गर्दी होती। आता आज दर्शन झालं, खूप गर्दी झालं। आम्ही गाव दसानत, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, आणि आम्ही पंढरपूरची वारी आम्ही 10 वर्षापासून आम्ही नित्यनेम वारी करतो आणि दर्शन घेऊन आम्ही याही पुढे तुम्ही अशीच वारी करणार आहात का? हो अशीच वारी आमची चालणार। शिवसत्ता टाइम्स साठी दत्ता मोकल, पनवेल। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।